जलील यांचाच या ठिकाणी अनेक भागामध्ये रॅल्या होत्या आणि या ठिकाणी अनेक भागात रॅल्या होत्या। त्यातच बायजीपुऱ्यामध्ये आज सकाळी रॅली होती। या ठिकाणी एमआयएमचे ज्यांना तिकीट मिळालं नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही असे काही उमेदवार नाराज होते आणि त्यांनी रॅलीला अडवण्याचा प्रयत्न केला। काळे झेंडे दाखवले त्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता आणि दोन गटामध्ये आपसामध्ये या ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण झाली होती। त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करण्यात आला होता। आणि या ठिकाणी मी आहे ज्या ठिकाणी इम्तियाज जलील या भागात आलेले आहेत या ठिकाणी ते प्रचार रॅली करणार। या ठिकाणी सध्या ते काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी चर्चा करणार। आपण या ठिकाणी बघू शकता की रॅलीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एमआयएम समर्थक किंवा कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी पुन्हा एकदा या भागात इम्तियाज जलील आज रॅली करतील कारण आज ओवेसी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावर सभा होणार आहे। सभाच्या दृष्टिकोनातून आज इम्तियाज जलील यांनी शहरभर ज्या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी रॅल्या काढल्या होत्या। या रॅलीच्या दरम्यान ही आज वादाची स्थिती निर्माण झाली होती, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे ही परिस्थिती निवळली असली तरी काही तणाव ज्या भागात एमआयएमचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी हा बंद दराड इम्तियाज जलील हे काही प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन बसले आहेत आणि त्यांची या ठिकाणी चर्चा सुरू आहे। कदाचित संध्याकाळी ओवेसी यांची सभा असल्यामुळे या ठिकाणी चर्चा होत असेल, परंतु काहीसा तणाव असल्यामुळे त्याचाही विषय या चर्चेमध्ये असू शकतो। आणि या ठिकाणी कार्यकर्त्याचाही मोठा या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाल्याचे आपण बघू शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे थेट दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरातली बघतोय। इम्तियाज जलील यांची ही गाडी आहे, त्यांच्या वाहनावरती त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांकडनं कशा पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला त्याची ही दृश्य। इम्तियाज जलील यांची गाडी याच गोंधळातनं पुढे जाताना दिसतेय आणि थेट आता पोलीस स्टेशनला ही गाडी नेण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती काही वेळापूर्वी वाहनाच्या आतमध्ये हात टाकून मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचं तिकीट मिळालेलं नाही उमेदवाराला, त्या नाराज कार्यकर्त्यांकडनं अशा पद्धतीनं इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती हल्ला झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांकडनं इम्तियाज जलील यांना मारहाणीचा प्रयत्न, त्यावेळी मोठा गोंधळ उडालेला आहे। इम्तियाज जलील यांचं हे काळ्या रंगाचं वाहन, ही गाडी ज्यावरती त्यांचे जे नाराज समर्थक आहेत त्यांच्याकडनं गाडीवरती मारहाण करण्याचा प्रयत्न, अर्थात इम्तियाज जलील यांनाच मारहाण करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र त्यांच्या सोबत असलेले अनेक जण त्यांनी हा हल्ला थांबवलेला दिसतोय, थोपवलेला दिसतोय आणि याच सगळ्या गोंधळामध्ये ही गाडी थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या या घटनास्थळी आता पोलीस देखील दाखल झालेत। वाहनाच्या आतमध्ये हात टाकून मारण्याचा प्रयत्न, इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांकडनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नाराज कार्यकर्ते आणि ज्यांनी इम्तियाज जलील यांच्या या वाहनावरती थोड्याच वेळापूर्वी हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र या सगळ्या गोंधळात इम्तियाज जलील यांचं हे वाहन पुढे चाललेलं होतं आणि थेट हे वाहन आता गाडीवर हल्ला झाला होता। आणि या ठिकाणी जलील आहेत, इम्तियाज जलील या ठिकाणी आरेफ कॉलनीमध्ये प्रचारासाठी आले। त्यांच्या शहरात अनेक भागात रॅल्या असणार आहेत आणि आज संध्याकाळी